गेले 3 वर्षापासून नाशिकमध्ये आयाम हे संघटन अतिशय मोलाचं काम करतं आहे. एकतर ज्या ज्या गोष्टी सर्वसामान्य माणसांना समजत नाहीत, ज्या राजकारणामध्ये चाललेल्या आहेत, समाजकारणामध्ये चाललेल्या आहेत, आंतरराष्ट्रीय काय चाललं आहे हे कळत नाही आणि वृत्तपत्रांमध्ये किंवा चॅनलवरतून ते अजिबात दाखवलं जात नाही. त्या गोष्टी राष्ट्रहिताच्या या आयामच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना कळतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचं प्रबोधन करणारी ही संस्था आहे असं म्हटलं तर चूक होणार नाही. आणि गोदावरी संवाद हा त्यातला अधिक विशेष कार्यक्रम असा आहे की त्यामुळे तर अनेक मान्यवरांना, अनेक अभ्यासू लोकांना बोलवून त्यांचे विषय सर्वसामान्यांपर्यंत नेण्याची ही प्रक्रिया चालू आहे. ती प्रत्यक्ष अतिशय लाख मोलाची प्रतिक्रिया चालू आहे. कारण हे समाजातलं एलिट वर्गच मुळी आपल्या देशाच्या बाबतीत किती विचार करतो आहे, त्यांना काय माहिती आहे, नीट विचार करतो आहे की नाही ह्याचा आढावा यामुळे घेतला जातो. आणि म्हणून आयामला कितीच धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. आणि एक शेवटचं म्हणजे असं की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने आपण जो सन्मान करतो त्या व्यक्तीसुद्धा खूप तोलामोलाच्या आहेत आणि त्यांचाही आदर्श समाजापुढे आपोआप राहतो. या तिन्ही गोष्टींसाठी आयामचं कौतुक करावं तेवढं थोडं. त्यांचं काम अधिकाधिक चांगलं वाढावं आणि उत्तम अभ्यासू आणि राष्ट्रप्रेमी माणसं येऊन इथे आपल्या सर्वसामान्यांना त्यांनी प्रबोधन करावं ही अपेक्षा व्यक्त करते. आत्तापर्यंत या कामाबद्दल धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद.